नमस्कार, माझे नाव प्राची निर्मल कुमार बोरसे, जिल्हा परिषद शाळा आंबोली बुद्रुक, केंद्र केळशी। आज आपण बेस्ट प्रॅक्टिस शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती अंतर्गत शैक्षणिक साहित्य मी निर्माण केलेलं आहे। ते शैक्षणिक साहित्य आहे इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशमधले शब्द कशा प्रकारे तयार करावे यासाठीचं ते शैक्षणिक साहित्य आहे। आणि याचा उपयोग विद्यार्थ्यांना होणार आहे तो म्हणजे वर्ड मेकिंग आणि वर्ड रीडिंगसाठी। तर सगळ्यात आधी आपण बघूया की या शैक्षणिक साहित्याचे फायदे काय। तर याचे फायदे आहेत ते म्हणजे विद्यार्थी खेळातून शिक्षण घेतील। दुसरा फायदा म्हणजे अध्ययन निष्पत्तीपूरक आहे। त्यानंतर लर्निंग बाय डुईंग आहे, म्हणजे ज्ञान रचनावादावर ते आधारित आहे। आणि टाकाऊपासून टिकाऊ आहे। तर टाकाऊपासून टिकाऊ कसं, तर मी यासाठी या पाण्याचा जो आपण ग्लास असतो यूज अँड थ्रोचा तो आपण वापरल्यानंतर फेकून देतो, तर याचा वापर मी यासाठी केलेला आहे। तर यावरती मी नंबर टाकलेला आहे आणि त्याच्याच पाठी की त्या नंबरचा जो अल्फाबेट आहे तो मी टाकलेला आहे। जसं आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की या ग्लासवरती 1 हा नंबर टाकलेला आहे, 1 हा नंबर टाकलेला आहे, त्याच्याच मागे अल्फाबेट ए लिहिलेलं आहे। तर हे झालं। अशा प्रकारे ग्लासेस घ्यायचे आहे आणि 1 to 26 पर्यंतचे अल्फाबेट्स आणि ते नंबर्स त्यावरती टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला चिठ्ठ्या तयार करायच्या आहेत आणि त्या चिठ्ठ्यांवरती वेगळे असे नंबर टाकायचे आहेत। अशा प्रकारे वेगळ्या चिठ्ठ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत, तुम्हाला दिसत असेल। तर त्यानंतर त्यातली आता आपण एक चिठ्ठी घेऊया आणि त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो ते बघूया। तर त्यातली आपण पहिली चिठ्ठी घेतलेली आहे, त्यावरती नंबर आहे 3, 1 आणि 20। तर विद्यार्थ्याने ती चिठ्ठी काढायला लावायची आणि तो नंबर ड्रॉ करायला सांगायचा, 3, 1 आणि 20 या पद्धतीने हा नंबर ड्रॉ केला। मग आता 3 नंबरचा ग्लास विद्यार्थ्याने घ्यायला सांगायचा। 3 नंबरचा ग्लास घेतला, त्यावरचं अल्फाबेट कुठलं तर सी। मग ते विद्यार्थी तो अल्फाबेट लिहिल सी। 1 नंबरचा ग्लास कुठला 1 नंबर, तर त्याच्यावरचा अल्फाबेट ए, तर विद्यार्थी ते अल्फाबेट लिहिल ए। आणि 20 नंबरचा ग्लास हा, तर त्यावरती अल्फाबेट आहे टी। तर इथे स्पेलिंग तयार झाली आहे CAT कॅट, ही स्पेलिंग या ठिकाणी तयार झाली। अशा प्रकारे त्यांनी वर्ड रायटिंग केलेली आहे आणि त्याचबरोबर वर्ड रीडिंगसुद्धा केलेला आहे। हा फायदा। अशाच प्रकारे आपण आता दुसरा शब्द बघूया। आता या ठिकाणी शब्द, याच ठिकाणी अंक आहेत 12, 9, 15 आणि 14, 12, 9, 15 आणि 14, 12, 9, 15 आणि 14। आता 12 नंबरचा ग्लास, याच्यात विद्यार्थ्यांना 12 नंबरचा ग्लास घेतला, त्यावरती आहे एल। 9 नंबरचा ग्लास घेतला, 9 नंबरला आहे आय। 15 नंबरचा ग्लास घेतला, 15 नंबरवरती आहे ओ। आणि 14 नंबरचा ग्लास घेतला तर 14 वरती आहे एन। तर अशा प्रकारे या ठिकाणी शब्द तयार झालेला आहे, तो म्हणजे लॉयन। विद्यार्थ्यांनी इथे वर्ड्स रायटिंग केलेलं आहे आणि त्याचबरोबर रीडिंग केलेलं आहे। हा झाला याचा एक उपयोग। त्यानंतर दुसरा याचा उपयोग पाहू शकतो की याच्यातनं आपण मुलांना कॉन्सनंट आणि वॉवेल्स या दोघी कन्सेप्ट क्लिअर करू शकतो। त्यांना आधी वॉवेल्स म्हणजे स्वर आणि कॉन्सनंट म्हणजे व्यंजन ह्या संकल्पना सांगायच्या। मग विद्यार्थ्यांना विचारायचे की बाळा सांग बरं यात वॉवेल्स किती। मग वॉवेल्स म्हणजे स्वर हे मुलांना माहिती आहे। मग वॉवेल्स म्हटल्यानंतर तो इथे बघेल आणि आय आणि ओ असे 2 वॉवेल्स या ठिकाणी आलेले आहे हे तो आपल्याला सांगेल। आणि त्यानंतर लगेच त्याला विचारायचं की कॉन्सनंट किती, मग तोही सांगेल की यल आणि यन हे 2 कॉन्सनंट या ठिकाणी आलेले आहेत। तर अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याद्वारे इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठीचं हे जरी शैक्षणिक साहित्य असलं तरीसुद्धा इयत्ता 1ली पासून तर 5वी पर्यंत आपण हे शैक्षणिक साहित्य वापरू शकतो। आणि त्याचबरोबर वर्ड रीडिंग, रायटिंग आणि प्लस वॉवेल्स आणि कॉन्सनंट या सगळ्या संकल्पना आपण यातनं विद्यार्थ्यांच्या क्लिअर करू शकतो। तर अशा प्रकारे हे शैक्षणिक साहित्य मी इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी रायटिंग आणि रीडिंगसाठी तयार केलेलं आहे। तर आय होप हा सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल। थँक्यू।